आपण वचनाकडे वळूया. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि त्याचं 20वं वचन आपण वाचूया. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्या जवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. खरं तर आमच्या सगळ्यांचं हे वचन पाठ आहे. आम्ही बऱ्याचदा या वचनावर प्रभूचे विचार ऐकले आहेत. सामान्यतः हा जो काही संदर्भ आहे, तो यासाठी वापरला जातो, की जेव्हा एखाद्या अविश्वासणाऱ्या व्यक्तीला किंवा प्रभूचं तारण न पावलेल्या व्यक्तीला आम्ही सुवार्थ सांगत असतो, तेव्हा बऱ्याचदा या वचनाचा आपण उपयोग करत असतो. परंतु हे वचन फक्त अविश्वासणाऱ्यांसाठी नाही. खरं तर हे वचन कोणाला उद्देशून वापरलंय, कोणाला उद्देशून त्या ठिकाणी हा संदर्भ दिलेला आहे, हा आज आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. हे खरं आहे, की ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी तारण प्राप्त नाही, त्याला उद्देशून बोलत असताना आपण सांगतो, की "बाबा तुझ्या अंतःकरणाचं दार उघड, जेणेकरून प्रभू आत येईल." नाही का? परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं, तर हा संदर्भ कोणाला उद्देशून वापरलेला आहे? जर आपण हा शास्त्र भाग कोठे आहे पाहिलं, तर प्रकटीकरणामध्ये ज्या 7 मंडळांना पत्र लिहिलेली आहेत, त्या पत्रांपैकी हे शेवटचं म्हणजे 7वं पत्र आहे. जर आपण 14व्या वचनापासून तर 22व्या वचनापर्यंतचा संदर्भ पाहू गेलो, तर त्यामध्ये आम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतात. हा पत्राचा खरं तर ह्या 7व्या पत्राचा भाग आहे. लौदिकीया मंडळीला उद्देशून हे पत्र लिहिलेलं आहे किंवा या मंडळीला संदर्भ त्या ठिकाणी देऊन बोललेला आहे. आणि त्या मंडळीला उद्देशून बोलत असताना असं म्हणूया की प्रभूच बोलत आहे. प्रभू येशू बोलत आहे आणि तो असं म्हणतो, "पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, तर मी त्याच्या जवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवेन आणि तो माझ्याबरोबर जेवेल." प्रभू असं का म्हणत आहे? या मंडळीला असं का बोलत आहे? मी परत-परत सांगतो, की हा संदर्भ विश्वासणाऱ्यांना उद्देशून वापरलेला आहे. लाउदिकीया मंडळीचे जे काही लोक होते, त्यांना प्रभू यासाठी असं म्हणत आहे, कारण प्रभू त्या ठिकाणी दाराच्या बाहेर उभा आहे. खरं तर मंडळी म्हटल्यानंतर प्रभू हा मंडळीत असायला हवा. प्रभू म्हटल्यानंतर जर वैयक्तिकरित्या प्रत्येक मंडळीच्या वैयक्तिकरित्या जर विचार केला, तर प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात असायला हवा. परंतु या ठिकाणी ती वास्तविकता नव्हती आणि म्हणून प्रभू या लोकांना किंवा या मंडळीला म्हणत आहे, की "मी दाराच्या बाहेर उभा आहे, तुम्ही दार उघडा." प्रियनो, प्रश्न असा आहे, की प्रभू दाराच्या दाराच्या बाहेर उभा आहे, याचा अर्थ काय? नाही का? प्रभू दाराच्या बाहेर का उभा आहे? ही जी काही मंडळी होती, हिच्याविषयी जर आपण इतिहास पाहू गेलो किंवा हे जे काही लावदिकीया ठिकाण होतं, हे जर पाहू गेलो, तर हे ठिकाण त्या ठिकाणी भौगोलिकदृष्ट्या विचारात घेण्याजोगं आहे. प्रभूने या मंडळीला त्या ठिकाणी काही गोष्टी ऐकवल्या आहेत. आपण म्हणूया ऐकवल्या आहेत. याचा अर्थ असा, की प्रभू त्या मंडळीबद्दल काही गोष्टींच्या बाबतीत नाराजी व्यक्त करत आहे. ही नाराजी काय आहे ते जर पाहायचं झालं, तर त्या ठिकाणी 16व्या वचनामध्ये आपण येतो. 15वं वचन असं म्हणतं, "तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते. पण तू तसा नाहीस, कोमट आहेस. म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे." प्रभू या मंडळीला असं का म्हणाला असेल बरे? खरं तर शीत असणे किंवा उष्ण असणे हा संदर्भ त्या ठिकाणी प्रभू का देत असावा? उष्णता किंवा आपण त्या ठिकाणी जर असा संदर्भ घेतला, की हा जो काही भाग आहे तो कोठे होता? मला सांगू द्या, लाउदिकिया हा जो काही प्रदेश होता, तो अर्थातच हिरापॉलिस आणि कलस्से या 2 शहरांच्या मध्ये होता. लाउदिकिया ही जी काही मंडळी किंवा हे जे काही ठिकाण आहे, ठिकाणावरून त्या ठिकाणी मंडळींना नावं देण्याची तिथे पद्धत होती. हिरापॉलिस
आणि कलसे या 2 ठिकाणांच्या मध्ये लावदिकिया शहर पडत होतं किंवा हे नगर पडत होतं. आणि या 2 ठिकाणांचा संदर्भ जर बघितला म्हणजे हिरापोलिस आणि कलसे तर तुम्हाला कदाचित भौगोलिक दृष्टिकोनातून ठाऊक असेल. हिरापोलिस हे जे काही ठिकाण आहे, हे त्या ठिकाणी असलेल्या उष्ण झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. उष्ण झरे, हॉट स्प्रिंग्ज असं त्या ठिकाणी आम्ही इंग्लिशमध्ये शब्दप्रयोग करतो. या भागामध्ये असे काही उष्ण झरे आहेत, की जेथे पाणी अक्षरशः तुम्हाला त्या झऱ्यांमध्ये उकळताना दिसतं. बऱ्याचदा त्या ठिकाणी कुंड असतात, कुंड. कुंड म्हणजे त्या ठिकाणी एखादा छोटासा खड्डा असतो. त्यामध्ये पाणी सारखं त्या ठिकाणी झऱ्यासारखं वाहत असतं आणि ते जे काही पाणी आहे, ते अक्षरशः उकळतं पाणी असतं. ज्या लोकांना या गोष्टींची माहिती असेल, त्यांना किंवा त्यांनी भौगोलिक अभ्यास केला असेल, त्यांना कल्पना असेल. उष्ण पाण्याचे झरे हे त्या पर्टिक्युलर ठिकाणासाठी, त्या विशिष्ट ठिकाणासाठी फार महत्वाचे, फार मोलाचे, फार त्या ठिकाणी फायद्याचे असे गणले जातात. कारण उष्ण पाण्याचे झरे हे महत्वाची गोष्ट म्हणजे ते अ, औषधी गणले जातात. त्यांच्यामध्ये काही औषधी गुण असतात. दे हॅव सम मेडिसिनल प्रॉपर्टीज. आणि विशेष करून काही रोग, काही आजार, खास करून त्वचेसंबंधीचे काही आजार बरे करण्यासाठी झऱ्यांचा किंवा त्या उष्ण पाण्याच्या झऱ्यांतील पाण्याचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. आता हिरापोलिस या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत. मी तुम्हाला सांगेल, की अजूनही या पाण्याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे होतो. अ, माझ्या वाचनामध्ये आहे, न्यूझीलंडमध्ये एक ठिकाण आहे. त्या ठिकाणाचा उल्लेख आहे. ते नाव थोडंसं विचित्र आहे, विलक्षण आहे. ते नाव आहे वाकारे वारेवा. त्या ठिकाणाचं नाव आहे वाकारे वारेवा. आणि या भागामध्ये सुद्धा उष्ण पाण्याचे झरे आढळतात. त्या पाण्याबद्दल असं म्हटलं जातं, त्या उष्ण पाण्याच्या झऱ्यांबद्दल म्हटलं जातं, हे जे काही कुंड आहेत, ते अचानक त्या ठिकाणी आढळून येतात. अचानक कुठेतरी जमिनीमध्ये पाण्याचं कुंड दिसतं आणि त्यामध्ये उकळतं पाणी असतं. या भागात राहणारे लोक त्या पाण्याचा उपयोग स्वयंपाकासाठी करतात. त्यांच्याकडे विशिष्ट अ, अ, जेवण बनवण्याचे किट असतात. त्यामध्ये ते पदार्थ ठेवतात आणि ते किट जर त्या पाण्यामध्ये ठेवलं, तर अक्षरशः जसं आपण स्टोव्हवर किंवा कुकरवर त्या ठिकाणी काही गोष्टी बनवतो त्याप्रकारे त्या गोष्टी बनतात. आणखीनही काही उपयोग आहेत. मला असं म्हणायचंय, की उष्ण पाण्याचे झरे हे उपयुक्त आहेत. अर्थात त्या ठिकाणी ते अ, अपेक्षित आहेत. जर आम्ही असं बघितलं, की गरम पाणी आम्ही बरेच लोक सकाळी उठल्यानंतर पाणी घेत असतो. उकळून घेतलेलं पाणी त्या ठिकाणी थोडंसं थंड करून आम्ही बऱ्यापैकी गरम असताना पितो. उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आम्ही गरम पाणी नाही, आम्ही थंड पाण्याची अपेक्षा करतो. तुम्हाला सांगू का, हे जे काही कलर्सचे ठिकाण आहे, हे तिथल्या थंड पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिथे एक नदी देखील आहे. त्याचं पाणी सुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणाचं सौंदर्य आणि त्या ठिकाणाची उपयुक्तता म्हणून बघितलं जातं. अर्थातच कलसे येथे थंड पाण्याचे झरे आहेत. हिरापॉलिस या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत. थंड पाणी अर्थातच आम्हाला त्या ठिकाणी आमची तहान भागवणारं आहे. आम्हाला त्या ठिकाणी जेव्हा आम्ही उष्णतेतून येतो आणि थंड पाणी पितो, तेव्हा आम्हाला खूप त्या ठिकाणी आराम किंवा खूप चांगल्या प्रकारे भावना निर्माण होते. बघा ना, उष्ण पाण्याचे झरे अपेक्षित आहेत, उपयुक्त आहेत. थंड पाण्याचे झरे सुद्धा त्या ठिकाणी अपेक्षित आहेत, उपयुक्त आहेत. परंतु हिरापॉलिस हे जे काही 2 ठिकाणांच्या मध्यभागी असलेल्या ठिकाणी त्याऐवजी म्हटलंय, हे जे काही लोक आहेत क्षमा करा लाउदिकिया जे काही आहे, ते जे काही तिथले लोक आहेत त्यांच्याशी उलट तुम्ही उष्णही नाहीत. हिरापॉलिस ठिकाणाच्या झऱ्यांसारखे तुम्ही उष्णही नाहीत. तुम्ही कलसेसारखे थंडही नाहीत. तुम्ही कोमट आहात. आणि प्रियानो आम्ही कोमट कोणतीच गोष्ट त्या ठिकाणी शक्यतो पसंत करत नाही. चहा घ्यायचा झाला तर आम्हाला तो गरम-गरम हवा. कॉफी घ्यायची झाली तर आम्हाला गरम-गरम हवी. आता अलीकडे एक ट्रेंड आहे नाही का, कोल्ड कॉफी वगैरे लोकं घेतात. परंतु लोकं कोमट चहा झाला की तो पिवत नाही किंवा तो पीत नाहीत. प्रभू म्हणतो की मला देखील तुमच्या ठायी असलेला हा जो काही कोमटपणा आहे, तो मुळीच आवडत नाही. मला तर असं वाटतं की ओकून टाकावं.
तुम्हाला माझ्यापासून दूर करावं असं मला वाटतं, असं त्या ठिकाणी तो या लाउदिकीया मंडळीला अगदी कडक शब्दात बोलत आहे. का बरं? फ्रेंड, उष्ण असणे म्हणजे प्रभूसाठी त्या ठिकाणी खूप आवेशी असणं आहे. त्यांच्यामध्ये हा आवेश नव्हताच. फ्रेंड, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी असं म्हणूया की संयम आणि कोणत्याही प्रकारच्या अशा चांगल्या गोष्टी नव्हत्या की ज्याच्यामुळे म्हणावं की नाही खरोखर यांच्यामध्ये तो थंडपणा आहे. हे लोक थोडेसे विलक्षण होते. त्यांच्याविषयी आपण पुढे वाचतो कसे होते. म्हणून प्रभू म्हटला, "तुम्ही थंडही नाही, तुम्ही उष्णही नाहीत, तुम्ही कोमट आहात आणि म्हणून मला असं वाटतं की मी ओकून टाकावं." कुणाला बोलत आहे? त्या लाउदिकीया मंडळीच्या लोकांना, ज्यांना त्या ठिकाणी 3:20 मध्ये प्रभू म्हणत आहे, "मी दार ठोकत आहे, उघडा." प्रियानो, प्रभूनं आत यावं, असल्या प्रकारचा जोश, असल्या प्रकारचा आवेश, असल्या प्रकारची इच्छा या लोकांमध्ये नव्हतीच. त्यांना प्रभूबद्दल कोणत्याही प्रकारच्या भावना त्या ठिकाणी नव्हत्या. प्रभू मंडळीत आहे की नाही याची त्यांना काळजी नव्हती. तसं पाहायला गेलं तर मंडळी श्रीमंत होती. मंडळीला कशाचीच कमी नव्हती. परंतु अशा या मंडळीबद्दल प्रभू आपली नाराजी व्यक्त करीत आहे. हे लोकं श्रीमंत होते. बघा बरं त्या ठिकाणी आपण थोडंसं पुढे जाऊन ह्याच प्रकटीकरणाचा 3रा अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये असे वाचतो. तिथे असं म्हटलेलं आहे, "मी श्रीमंत आहे. मी धन मिळविले आहे व मला काही उणे नाही, असे तू म्हणतोस." कुणाला उद्देशून म्हटलंय? कुणाला लाउदिकीयाच्या लोकांना उद्देशून म्हटलंय. लाउदिकीया मंडळीला उद्देशून म्हटलंय. तुम्ही असं म्हणता, की आम्ही श्रीमंत आहोत. तुम्ही असं म्हणता आम्ही धनवान आहोत. प्रभूच्या मंडळ्या, कदाचित ही प्रभूची कृपा आहे. श्रीमंत आहेत, धनवान आहेत आणि प्रभूने त्यांना सर्वतोपरी त्या ठिकाणी असल्या प्रकारे धनवान बनवलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी असं प्रभू म्हणत आहे, की तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही धनवान आहात. ते तुम्ही जगिकदृष्ट्या धनवान आहात. तुम्ही भौतिकदृष्ट्या धनवान आहात आणि खरं सांगू का, लाउदिकियाचे लोक फार श्रीमंत होते. कारण लाउदिकिया हे ठिकाण व्यापारी सेंटर होतं, व्यापारी केंद्र होतं. या ठिकाणावरून बरेच असे काही मार्ग होते, की जेथून व्यापार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी केला जात होता. आणि म्हणून हे लोकं खूप श्रीमंत होते. लाउदिकिया मंडळीतले लोकं देखील स्वतः खूप श्रीमंत होते. आणि या श्रीमंतीमुळे, या आपल्या धनाढ्यतेमुळे ते असल्या प्रकारचा विचार करत होते, की प्रभूनं आम्हाला खूप आशीर्वाद दिलेला आहे. आणि आमची मंडळी ही खूप चांगली आणि खूप छान अशी आहे. आता आम्हाला कशाचीच गरज नाही. प्रियानो, त्या ठिकाणी ते असं म्हणूया एका दृष्टिकोनातून भौतिक सुखवादी लोक होते. भौतिक सुखामध्ये त्या ठिकाणी रममाण होणारे लोक होते. आम्हाला प्रभू त्या ठिकाणी या मंडळीच्या द्वारा इशारा देत आहे. भौतिकदृष्ट्या धनवान असणं ही त्या ठिकाणी मंडळीची भौतिकदृष्ट्या धनवान असणं ही मंडळीची गरज नाही. किंबहुना भौतिकदृष्ट्या धनवान असणं हे मंडळीसाठी खूप त्या ठिकाणी खूप आनंददायी आहे असंही नाही. आम्हाला काय असलं पाहिजे? आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या धनवान असण्याची गरज आहे. प्रभू त्यांना म्हणत आहे, की तुम्ही भौतिकदृष्ट्या धनवान आहात. आणि प्रभू त्यांना पुढे जे काही सांगतो त्याहून असं म्हणावं लागेल, की तो म्हणतो, की तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या भिकारी आहात. काय म्हणावं लागेल? तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या भिकारी आहात. जर आम्ही त्या वचनामध्येच पुढे वाचलं तर असं बघायला मिळतं. पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा-वागडा आहेस. हे तुला कळत नाही. त्यानं काय शब्द वापरलेत? काय वर्णन केलंय? तो म्हटला, "तू कष्टी आहेस." दुसरी गोष्ट त्या ठिकाणी असं म्हटलंय, "तू दीन आहेस." वास्तविक दीन या शब्दाचा अर्थ गरीब या दृष्टिकोनातून घेतलेला आहे. पुढे तर सरळ म्हटलंय, "तू दरिद्री आहेस." प्रियनो, दरिद्री कुणाला म्हणतात तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. "तू आंधळा आहेस." प्रियनो, त्या ठिकाणी तुझ्यामध्ये शारीरिक क्षमता देखील पुरेसी नाही आणि विशेष म्हणजे तू उघडा-वागडा आहेस. प्रियनो, कसं शक्य आहे? तुम्हाला सांगू का? हे जे काही लावदिकीया ठिकाण होतं, हे वस्त्रांच्या उद्योगासाठी सुद्धा प्रसिद्ध होतं. या ठिकाणी उत्तम प्रतीची वस्त्र त्या ठिकाणी बनवली आणि विकली जात होती.
आणि प्रभू म्हणतो, की तुम्हाला असं वाटतं तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही उघडे-वागडे आहात. प्रभू त्यांना दोष देत बोलत आहे. प्रियानो आम्हाला या शहराबद्दल असं म्हणता येईल, की किंवा या मंडळीबद्दल असं म्हणता येईल, की या मंडळीला खरं तर आपल्या भौतिक श्रीमंतीचा खूप गर्व होता. ह्या लोकांना खूप त्या ठिकाणी त्याचा अ, गर्व होता. तुम्हाला सांगू हे शहर असं होतं, की इसवी सन 60 मध्ये या ठिकाणी इतका मोठा भूकंप झाला, की त्या भूकंपामध्ये या शहराचं फार मोठं नुकसान झालं. त्यावेळेला रोमी साम्राज्यानं ते शहर पुन्हा वसवण्यासाठी मदत ऑफर केली होती. परंतु या लोकांनी ती मदत देखील नाकारली होती. प्रभू त्या ठिकाणी त्यांच्या आध्यात्मिक स्थितीचा संदर्भ देत म्हणतो, "तुम्ही भिकारी आहात." हां, त्यांनी त्या ठिकाणी आपल्या आपल्या श्रीमंतीच्या जोरावर ते शहर परत वसवलं. परंतु परत एकदा हेच अंडरलाईन होतं, की त्यांना आपल्या श्रीमंतीचा गर्व होता. परंतु आध्यात्मिकदृष्ट्या ते गरीब होते. प्रभू म्हणतो, "मी दार ठोकत आहे, उघडा." कारण आम्ही जेव्हा पुढे वाचतो तेव्हा आम्हाला हे पाहायला मिळतं, की प्रभू त्यांना म्हणत आहेत, "तुम्ही माझ्याकडून काय विकत घ्या." काय विकत घ्या प्रभू सांगत आहे? प्रभू म्हणत आहे, की "तुम्ही माझ्याकडून शुद्ध सोनं विकत घ्या." कारण आम्हाला माहिती आहे शुद्ध सोनं जे काही आहे, ते आहे विश्वास आणि सोबत आहे शहाणपण. प्रभू म्हणतो तुमच्या ठायी खरा विश्वास नाही, तो ठाम विश्वास नाही. तुम्ही तुमच्या श्रीमंतीवर, तुमच्या धनाढ्यतेवर आधारित आहात, त्यावर विश्वासून आहात. तुम्हाला त्या ठिकाणी विश्वासाची गरज आहे. विश्वास कसा? जो तावून सुलाखून निघालेला विश्वास आहे. संकट समस्यांमधून देखील त्या ठिकाणी स्थिरपणे राहणारा विश्वास आहे. परंतु तुम्ही शुभ्र वस्त्रे विकत घ्या. तुम्ही उघडे-वागडे आहात. तुम्ही शुद्ध वस्त्र विकत घ्या. प्रभू म्हणतो, तुम्हाला नीतिमत्त्वाची गरज आहे. शुद्ध वस्त्र म्हणजे अर्थातच नीतिमत्व. जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मिळणारं नीतिमत्व आहे. प्रभू त्या ठिकाणी असं म्हणतायत, तुम्ही माझ्याकडून डोळ्यात घालण्यासाठी अंजन विकत घ्या. प्रियानो, अंजन हा जो काही शब्दप्रयोग आहे आम्हाला माहीत आहे. बऱ्याचदा बऱ्याचदा असा शब्दप्रयोग केला जातो, की डोळ्यात झणझणीत अंजन घालणे. जेव्हा डोळ्यात अंजन घातलं जातं, तेव्हा डोळ्यांची थोडीशी आग होते. आणि झणझणीत अंजन असेल, तर ते अधिकच त्या ठिकाणी चुरचूर किंवा अधिकच त्या ठिकाणी जळजळ करणारं असतं. प्रभू म्हणतात, "ते तू विकत घे." अर्थातच ते आध्यात्मिक ज्ञान तू विकत घे. अंजन याचा अर्थ आध्यात्मिक ज्ञान, जे देवाच्या वचनाच्या द्वारा प्राप्त होतं. आणि देवाच्या वचनाविषयी असं म्हटलंय, ती दुहेरी तलवार आहे. देवाच्या वचनाविषयी असं म्हटलंय, की ते त्या ठिकाणं आम्हाला दोष देणारं, आमचे दोष दाखवणारं देखील आहे. म्हणून तर त्याला झणझणीत अंजन असं म्हणता येईल. तो आमच्या मार्गावर प्रकाश आहे. तो तो त्याला तुला याची गरज आहे. प्रियानो, आम्हाला असं पाहायला मिळतं, की हे जे काही हे लाउदिकीयाचे लोक आहेत, त्यांना प्रभूने म्हटले, "दार ठोकत आहे, दार उघडा." कारण काय आहे? अर्थातच स्पष्ट आहे. ख्रिस्त बाहेर उभा आहे. ख्रिस्त मंडळीत नाही. आणि ख्रिस्ताला त्या ठिकाणी आतमध्ये यायची गरज आहे. प्रभू म्हणतो, "जर तुम्ही दार उघडलं, तुम्ही आत येईन. मी तुमच्याबरोबर जेवीन, तुम्ही माझ्याबरोबर जेवाल." प्रियानो, ही जी काही आहे ती सहभागिता आहे. प्रभू म्हणतो, की "मी तुमच्याबरोबर जेवेन, तुम्ही माझ्याबरोबर जेवाल." मला असं वाटतं, की ही सहभागिता फार गरजेची आहे. आठवतं का तुम्हाला अम्माऊसच्या वाटेवरचे ते शिष्य, जेव्हा प्रभू पुनरुत्थित झाला, अम्माऊसच्या वाटेवर जेव्हा त्या ठिकाणी शिष्यांसोबत तो चालत होता, प्रभू त्यांच्यासोबत गेला. त्यांनी त्याला ओळखलं नव्हतं. प्रभू त्यांच्या घरात गेला. घरात गेल्यानंतर प्रभूनं काय केलंय? असं म्हटलंय, प्रभूनं त्या ठिकाणी भाकर घेतली. तो जेवायला बसला. त्यावेळेला असं म्हटलंय, त्याने भाकर घेतली, ती मोडली, प्रार्थना केली, आशीर्वाद मागितला आणि त्यांना दिली. किती छान आहे ना? प्रभू त्या घरामध्ये जात आहे आणि त्या लोकांमध्ये, त्या शिष्यांच्या सोबत त्या ठिकाणी भाकर मोडत आहे. प्रभू सहभागिता देत आहे. प्रियानो, आम्हाला असं पाहायला मिळतं, की जर समजा आपण भाकर द्यायची झाली, तर घरातली व्यक्ती भाकर देते. इथे प्रभू भाकर देत आहे. कारण आहे त्याला. प्रभू त्या ठिकाणी दाखवत आहे, मी घराचा मालक आहे. आमच्या घरावर लिहिलेलं असतं नाही का, प्रभू या घराचा मालक आहे. परंतु प्रेरणा आम्ही प्रभूला पाहुण्यासारखं वागवतो. इथे प्रभू घरातल्या मालकासारखा वागत आहे. त्यांना भाकर देत आहे. त्यांना सहभागिता आहे. भोजन ही सहभागिता आहे. आम्हाला त्या ठिकाणं बघायला मिळतं जेव्हा त्या त्या ठिकाणी प्रभूने त्यांना ही सहभागिता दिली. त्यांचे डोळे उघडले, त्यांना खऱ्या अर्थानं प्रकाश दिसला. खऱ्या अर्थानं त्यांना सत्य कळलं. प्रभू आहे त्यांनी ओळखलं. असं म्हणूया त्यांच्या डोळ्यात खऱ्या अर्थानं अंजन अंजन घातलं गेलं. आम्हाला पुढे असं बघायला मिळतं, की
तो हे त्या ठिकाणी भाकर यासाठी खात आहे अर्थातच, की तो आपण जिवंत असल्याचं प्रूफ देत आहे. आम्हाला प्रश्न आहे, प्रभू कुठे आहे? प्रभू कुठे आहे? प्रियानो, जर आम्ही प्रभूमध्ये असू, तर प्रभू आमच्यामध्ये आहे. आम्ही जेव्हा वेल आणि फाटे यांचं उदाहरण पाहतो, प्रभूने त्या ठिकाणी जो काही उदाहरण दिलं, तो म्हटला, की मी खरा वेल आहे. नाही का? प्रभू म्हणतो, की तुम्ही माझ्यात असाल, तर मी तुमच्यात असेल. जर ख्रिस्त आमच्यात आहे, तर आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत. तर ख्रिस्ताला जर आम्ही आमच्यामध्ये स्वीकारलं नाही, ख्रिस्ताला आम्ही आमच्या अंतःकरणात घेतलेलं नाही, ख्रिस्ताला आम्ही आमच्या मंडळीतच घेतलेलं नाही, तर मंडळी त्याच्यात कशी असेल? तर आम्ही त्याच्यामध्ये वैयक्तिकरित्या कसे असू? आम्हाला गरज आहे, की आम्ही त्याच्यामध्ये असावं. जर तो माझ्यात नाही, तर मी त्याच्यात असू शकत नाही. प्रियानो, जर आम्ही त्याच्यात असू, तर खरी सहभागिता असेल. आणि जर आम्ही त्याच्यामध्ये असू, तर असं म्हणता येईल. तो म्हणतो, जर तुम्ही माझ्यामध्ये असाल, तुम्ही माझ्याशी जोडलेले असाल, तर तुम्ही काय कराल? सुकणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी कापून अग्नीत टाकलं जाणार नाही, तर तुम्ही फळ द्याल. गरज आहे, की आम्ही आमच्या अंतःकरणाचं दार उघडावं. आम्ही आमच्या मंडळीचं खऱ्या अर्थानं प्रभूसाठी दार उघडावं. आम्हाला वाटतं प्रभू आमच्या मंडळीत आहे. पण जर असेल तर आनंदाची गोष्ट, नसेल तर आज प्रभू म्हणतो दार उघडा. प्रभू जर माझ्या मंडळीत आला, तर आम्ही फक्त भौतिकदृष्ट्या श्रीमंत नाही, तर आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या श्रीमंत होऊ. प्रियानो, जर आमच्यामध्ये प्रभू आला, तर त्या ठिकाणी देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे, तुम्ही माझ्यामध्ये, मी तुमच्यामध्ये असेल तर फायदा हा, तुम्ही विपुल फळ द्याल आणि विपुल फळ दिल्याने पित्याचं गौरव होतं. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभू आम्हाला त्या ठिकाणी असं बोलत आहे, दार उघडा. प्रियानो, हे फक्त अविश्वासणाऱ्यांसाठी नाही, हे आमच्यासाठी आहे. आज आम्ही विचार करूया, खरोखर माझ्या अंतःकरणाचं दार खरंच प्रभूसाठी उघडलेलं आहे का? आणि प्रभू माझ्या अंतःकरणात आहे का? की कधीतरी मी त्याला स्वीकारलं होतं, नंतर मी त्याला बाहेर केलेलं आहे. मंडळीलाही प्रश्न विचारलेला आहे. मंडळीमध्ये प्रभू आहे का? जर असेल, तर आध्यात्मिकदृष्ट्या मंडळी सधन आणि खऱ्या अर्थानं अ, अ, त्या ठिकाणी धन्य अशी म्हणावी लागेल. या सर्व गोष्टी समजण्यास आणि त्याप्रमाणे करण्यास प्रभू आम्हाला सहाय्य करो.